हा व्हिडिओ किंवा हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला फार साधा वाटू शकतो, पण मी ज्या अनुभवातून जातो त्याद्वारे मला हे तुम्हाला सांगणे माझं कर्तव्य आहे. बांधकाम परवानगी या विषयावर आतापर्यंत आपण खूप सारी माहिती शेअर केलेली आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे जो माझ्या मते सर्वांना समजणे अपेक्षित आहे. फार साधा मुद्दा आहे. ज्यावेळी तुम्ही बांधकाम परवानगी संबंधित माहिती जी तुम्हाला हवी असते त्यावेळी तुम्ही माहिती कोणाला विचाराल? शेजारच्यांना किंवा ज्या व्यक्तीने बांधकाम परवानगी काढलेली आहे अशा व्यक्तीला, किंवा जर तुमच्या ओळखीचं कोणी जर असेल नगरपालिकेत, महानगरपालिकेचं, अशा व्यक्तींना. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की तुम्ही पूर्ण जगाला माहिती विचाराल बांधकाम परवानगीची, पण त्या व्यक्तीला बांधकाम परवानगी संबंधित माहिती नाही विचाराल ज्यांच्याकडे तुम्हाला ही योग्य माहिती मिळेल आणि त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीचा हा अभ्यास असतो. ते व्यक्ती असे कोण? तर पहिले म्हणजे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट, आणि दुसरे म्हणजे स्वतः संबंधित नगरपालिका, महानगरपालिकेमधील अधिकारी. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगतो मी. मला काही दिवसाआधी आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचा कॉल आला होता. त्यांनी मला माहिती विचारली आणि त्यांनी सांगितलं की जी माहिती मला मिळाली आहे, म्हणजे त्यांना मिळाली आहे, ही त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह आहेत त्यांनी सांगितलेली आहे. बघा, या केसमध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे की बांधकाम परवानगीची माहिती मान्य आहे की ज्या व्यक्तीने बांधकाम परवानगी काढली असेल त्याला या गोष्टीचा अनुभव आला असेल, पण एक गोष्ट समजणे अपेक्षित आहे की आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्र शासन म्हणा किंवा कोणतेही सरकार असो, यांच्याद्वारा महिने यामध्ये बदल होत आहेत. म्हणजे 2 वर्षाआधी किंवा 1 वर्षाआधी एखाद्या व्यक्तीने जर बांधकाम परवानगी काढली असेल तर ती माहिती आवश्यक नाही आहे की तुमच्यासाठी ती योग्य असणार. अशा केसमध्ये आणि हे एक महत्त्वाचं, एकाच एरियामध्ये जर प्लॉट एरियासुद्धा वेगळा असेल किंवा एका शहरामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या विभागात राहत असाल आणि एकच तुमचा प्लॉट एरिया असेल, एकसारखाच प्लॉट एरिया असेल, तरीसुद्धा तुम्हाला वेगळे नियम लागू शकतात. म्हणजेच काय की एखाद्या शेजारच्याला किंवा ज्या व्यक्तीला बांधकाम परवानगी मिळालेली आहे अशा व्यक्तीकडून बांधकाम परवानगीची माहिती घेणे टाळणं कधीही योग्य. तुम्हाला जर बांधकाम परवानगी माहिती हवी असेल तर माझं सर्वात पहिलं जे सजेशन राहणार, मी स्वतः रजिस्टर्ड इंजिनियर असून मी तुम्हाला सांगत आहो, इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे पण जाऊ नका. जर तुम्हाला वाटत आहेत की हे व्यक्ती आपल्याकडून या माहितीसाठी फीज वगैरे चार्ज करतील तर ठीक आहे, ते पैसे जर तुम्हाला वाचवायचे असतील तर सर्वात चांगला उपाय किंवा सर्वात चांगली माहिती ही संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळणार. मी शब्द वापरत आहो अधिकारी. टाउन प्लॅनिंगचे ऑफिस असो, नगरपालिका, महानगरपालिका किंवा संबंधित कोणतेही ऑफिस असो ज्यामध्ये आपल्याला परवानगी सबमिट करायची आहे, अशा केसमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करा. मी अधिकारी हा शब्द वापरत आहो, क्लर्क किंवा तेथील जे काही आपण म्हणू शकतो की बाकीचे जे कर्मचारी आहेत ते नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की आजच्या तारखेमध्ये ऑनलाईन सबमिशन चालू आहे, पण उद्या ऑफलाईन पण झाले तरीसुद्धा जी पॉवर आहे, जी आपण ज्याला म्हणतो अधिकार आहे तुम्हाला परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची बांधकामासाठी, ही पॉवर ज्या अधिकाऱ्यांकडे आहे त्यांच्याशी आपण बोलू शकतो. आपण काही पाकिस्तानमध्ये राहत नाही की आपण म्हणजे हुकुमशाहीमध्ये आहोत. ठीक आहे, आपण लोकशाहीमध्ये आहोत. तर अशा ठिकाणी आपल्याला आपला नागरिक म्हणून अधिकार आहे की आपण अधिकाऱ्यांशी डायरेक्ट भेट घेऊ शकतो. ठीक आहे, ते अधिकारी जर तुम्हाला वेळ देत नसतील, ते अधिकारी जर तुमच्याशी योग्य पद्धतीने बोलत नसतील तर तुम्ही त्यांची तक्रार वगैरे करू शकता. हा एक वेगळा विषय. पण सर्वात पहिला प्रयत्न हा करा की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत डायरेक्ट बोला या विषयावर आणि त्या विषयासंबंधी जी तुम्हाला माहिती असेल ती मिळवण्याचा प्रयत्न करा. यानंतर एक दुसरा ऑप्शन, जसं मी सांगितलं की तेथील कर्मचारी वगैरे यांना टाळा, फक्त अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधा. दुसरा मार्ग म्हणजे हा की जे रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट, म्हणजे जसं आम्ही आता समजा मी अकोल्यामध्ये रजिस्टर्ड इंजिनियर आहो, अकोला महानगरपालिका आणि अकोट नगरपालिके संबंधित मी केसेस सबमिट करतो किंवा बिल्डिंग परमिशन प्रोव्हाइड करतो. अशा केसमध्ये जर तुम्ही माझ्याकडे आले तर बघा, हा विषय इंजिनियरप्रमाणे व्हॅरी होऊ शकतो. काही इंजिनियर या गोष्टीचे पैसे घेतील माहिती सांगण्याचे, काही मोफतमध्ये सुद्धा सांगू शकतात. तर ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे जायचे किंवा नाही. पण जाण्याचा फायदा हा राहणार की आमचं काम हे रोजचं काम आहे, आमचं शिक्षण यातील आहे, आमचा अनुभव यातील आहे, आम्ही दुसरं कोणतंही काम नाही करत आहोत, फक्त बांधकाम क्षेत्रातील, बांधकाम परवानगी क्षेत्रातीलच सर्व माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे एक्सपर्ट म्हणून तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. हा एक मुद्दा. आणि आणखीन एक माहिती, जसं तुम्ही यूट्यूबवर किंवा इतर ऑनलाईन माहिती काढू शकता. पण मी एक सांगणार, हे जे 2 मार्ग सांगितले होते अधिकारी आणि रजिस्टर्ड इंजिनियर, हे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून जर माहिती काढली तर ती माहिती 100% खरी राहते. जर तुम्ही मी इव्हन माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल सुद्धा सांगतो की कोणतीही माहिती ही चेंज जर होत असेल तर आवश्यक नाही आहे की तुम्हाला इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर एकदम अपडेट इन्फॉर्मेशन मिळणार. तुम्हाला रेफरन्स म्हणून मिळू शकते. इव्हन माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा जी मी माहिती तुम्हाला देत असतो ती काइंड ऑफ तुम्ही रेफरन्स म्हणूनच घ्या. त्याची जी प्रत्यक्ष खरं आहे की खोटं हे तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये पडताळून बघा.